आता या 353 ह्यो कुणाच्या मालकीचा होता? ह्यो किसन दाखू कांबळेच्या मालकीचा होता. इथं पार्थ अजितराव पवार अपक सुनित्रा अजित पवार आलं कसं काय? मग पार्थ पवारची महार समाजाची कुठली वंशावळ जुळवणार आहे तुम्ही? यांच्यावर आणि अधिकाऱ्यांवर अॅट्रॉसिटी अंतर्गत कारवाई झाली पाहिजे. महार समाजाला तुम्ही भूमिहीन कसं काय केलंय? तुमच्यापेक्षा जमिनी आम्हाला होत्या आणि आमच्या जमिनी तुम्ही लुटल्या. नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. असताना पार्थ पवारचं नाव कसं काय आलं? इथं नाव काय आहे? किसन डाकू कांबळे. हे उतारा कुठला आहे? हे उतारा आहे सोनगावचा, गट नंबर 353. आता या 353 ह्यो कुणाच्या मालकीचा होता? ह्यो किसन दाकू कांबळेच्या मालकीचा होता. इथं पार्थ अजितराव पवार अपक सुनित्रा अजित पवार आलंच कसं काय? काही संबंध आहे? आता या कोरेगावच्या बी प्रकरणात त्या बौद्ध समाजाला वंशावळ जुळवायला लावली होती. मग पार्थ पवारची महार समाजाची कुठली वंशावळ जुळवणार आहे तुम्ही? कसा काय दिला? कलेक्टरचा आदेश असताना की यांना आमच्या लोकांना सांगितलं जातंय की तुम्ही वंशावळ जुळवा, आणि वंशावळ जुळवत असताना त्याचा पॉवर ऑफ पॅटर्नीचा ज्या महिलेनी पॉवर ऑफ पॅटर्नी घेतली होती आणि त्याच्यातला जो एजंट मोरे म्हणून आहे, या सगळ्यांची उच्चस्तरीय चौकशी करून यांच्यावर आणि अधिकाऱ्यांवर अॅट्रॉसिटी अंतर्गत कारवाई झाली पाहिजे. हा फार मोठा महाराष्ट्रातला सामाजिक दरोडा आहे. आमच्या बौद्ध समाजावरती जो टाकलेला भूमिहीन करणारा दरोडा आहे, आणि हा दरोडा टाकणारी या सत्तेतली सत्ताधारी जमात आहे. ज्यांची सत्ता आहे, ज्यांच्या या महाराष्ट्रावर 1960 पासून खरं तर अजून बी मी एक मागणी करील की 1 मे 1960 महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यापासून जे आजपर्यंत महार वाटण्याच्या जेवढे व्यवहार झालेत त्याची एक महाराष्ट्र शासनाने श्वेतपत्रिका काढावी आणि व्यवहार कसे झाले हे एकदा जाहीर करावं, म्हणजे सगळं कळलं. परंतु कायदा भूमिहीन होतोय, आता शेतकऱ्याला भूमिहीन करता येत नाही. मग महारांना तुम्ही कसं काय, महार समाजाला तुम्ही भूमिहीन कसं काय केलंय? आज तुम्ही बारामतीत चला मी दाखवतो. ज्या जमिनी आमच्या होत्या, ज्या आमच्या स्वरवद्यांच्या जमिनी होत्या, साबळ्यांच्या होत्या, कांबळे, गोडके, शिंदे, सोनवणे, हे सोनवणे आहेत. आमच्या जमिनी असताना आज आमच्याच जमिनीवरती आमचीच लोक कामाला आहेत. ज्या महार वतनाच्या जागेवरती या मोठ्या मोठ्यांच्या कंपन्या झाल्यात, त्या कंपनीच्या गेटवर त्या जमिनीचा मूळचा मालक आणि त्याचा नातू कामाला आहे. आणि आमच्या जमिनीवर तुम्ही म्हशीवानी साखळ्या गळ्यात घालताय, सोनेजन फिरताय, आमच्या देखत फिरताय, वरनं आम्हाला हिनावताय 2 किलो गव्हासाठी आणि ज्वारीसाठी. आणि तुमच्यापेक्षा जमिनी आम्हाला होत्या आणि आमच्या जमिनी तुम्ही लुटल्यात. भटजी, शेटजी आणि हे लाटणारा जो वर्ग आहे लाडजी वर्गातल्या पार्थ पवार, अजित पवार, जय पवार, सुनित्रा पवार, सुप्रिया सुळे या सगळ्यांचा एक गट आहे आणि त्या गटाचं नाव आहे लाडजी. मलिदा जी खाणारी लोक आहेत. मग दुपारी प्रकरण टीव्हीला येत आहेत, सकाळी ताई बोलती व बाच्याला की, आणि मला पार्थ म्हणला मी काही चुकीचं केलं नाही. चुकीचं ताईने केलं, तू काय केलं सांगायची गरज नाही ना. आता हे सगळं उघड आहे. ताईनी यावं समोर बारामतीत फिरा, या तुम्ही, मी तुम्हाला चौकात दाखवतो तुम्ही कुठली महाराची जमीन लाटली ती. सुप्रिया ताई सुळेनी, आता माझ्याकडे उतार आहे ना, हा तर उतार आहे, आप का असतं का कुठं? ह्या उतार्यावर बघा 353 गट नंबर सोनगाव, त्या खताळपाट्यातल्या थोरातांचं काय झालं, बारामतीच्या सोनवण्यांचं काय झालंय. बारामतीतले स्टँड बांधलं, स्टँड म्हणता एअरपोर्ट सारखं बांधलं, आणि एअरपोर्टच्या सारख्या बांधलेल्या स्टँडच्या समोर त्याचा जो मूळ मालक सोनवणे राहतो त्याची अवस्था काय आताची झाली. म्हणून ह्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशीसाठी आज आपण मी मुख्यमंत्र्यांना हे तक्रारी अर्ज केलेला आहे. हा अर्ज मी आता मुख्यमंत्र्यांना फॅक्सद्वारे, ईमेलद्वारे आणि रजिस्टर पोस्टाने पाठवत आहे. याच्यावरती लवकरात लवकर कारवाई करावी, आणि जर मुख्यमंत्र्यांनी कारवाई नाही केली राजकीय दबावापोटी तर 1001% पवार कुटुंबियांच्या विरोधात हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात मी आणि आमचे बौद्ध बांधवांना घेऊन त्या ठिकाणी तक्रार करणार आहे आणि कोर्टात